ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ. हर हर महादेव. नमस्कार मंडळी, मी माधुरी. स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, भगवान शिवशंकरांच्या भक्तीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री आता अगदी जवळ आलेली आहे. 2026 मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी आहे, कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणते रंग टाळावेत, कोणत्या रंगाच्या आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत किंवा कोणत्या रंगाचे ड्रेस आपल्याला परिधान करायचे आहेत. तर बघा, कोणते रंग टाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जराही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक सुद्धा व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा मंडळी, त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्या मुलांवरती, तुमच्या कुटुंबावरती, तुमच्या पतीवरती अशीच भरभरून सदैव कृपा होईल. यंदा महाशिवरात्रीच्या तारखेबाबत थोडासा संभ्रम आहे, पण शास्त्रामध्ये रविवार 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. चतुर्दशी तिथीचा प्रारंभ 15 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 5:04 होत आहे आणि चतुर्दशी तिथीची समाप्ती ही 16 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4:30 वाजता होत आहे. निश्चित काळ हा बघा, पूजेचा मुख्य काळ असतो तो या काळेमध्ये केलेली पूजा ही आपल्याला चांगल्या पटीने फळ देत असते. त्यामुळे 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12:09 पासून ते 1:01 पर्यंत या काळात केली जाणार आहे. या काळात केलेली पूजा अत्यंत फलदायी असते. तर बघा मंडळी, जर तुम्ही मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरातही मनोभावे तुम्ही पूजा करू शकतात. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. शक्य असल्यास पाण्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आहे किंवा गंगाजल टाकलं तरीही चालेल. त्यानंतर बघा, आपल्याला स्नान करताना हातामध्ये पाणी घेऊन महादेवांना धारण करून व्रताचा संकल्प करावा. तर बघा, शिवलिंगावरती पंचामृताने दूध, दही, तूप, मध, साखर याचा अभिषेक करावा. त्यानंतर शुद्ध जलाने किंवा गंगाच्या पाण्याने स्नान घालावे. महादेवाला 3 पाणी असलेले अखंड बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्र अर्पण करताना त्याचा गुळगुळीत भाग जो आहे तर तो शिवलिंगाला स्पर्श करेल ह्याची काळजी घ्यावी. त्यानंतर महादेवाला पांढऱ्या रंगाची मिठाईचा किंवा फळांचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर पूजेच्या वेळी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत आपल्याला जप करावा. त्यावेळेस पूजेमध्ये काही महत्त्वाच्या 5 चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला अजिबात करायच्या नाही तर टाळायच्या आहेत. बऱ्याचदा आपण नकळतपणे चुका करतो, ज्यामुळे पूजेचं पूर्ण फळ जे असतं तर ते आपल्याला मिळत नाही. तर पहा, भगवान शिव हे वैरागी आहेत, त्यामुळे शिवलिंगावर आपल्याला कधीही हळद आणि कुंकू वाहू नये. त्यांना पांढरे चंदन किंवा लाल चंदन, पिवळे चंदन किंवा भस्म लावावे. पौराणिक कथेनुसार महादेवाने केतकीच्या फुलाला आपल्या पूजेतून वर्ज्य केलेले आहे, त्यामुळे चुकूनही केतकीची फुले हे महादेवाला वाहू नका. त्यानंतर बघा, भगवान विष्णूंना प्रिय असलेली तुळस महादेवांच्या पूजेत वापरली जात नाही. त्याऐवजी फक्त बेलपत्राचा वापर करा. पूजेच्या तांब्याचा कलश शुभ असतो, पण तांब्याच्या पात्रातून कधीही दूध अर्पण करू नका, कारण ते विष समान मानले जाते. तर बघा, दुधासाठी स्टील किंवा चांदीच्या पात्रात वापर करावा. शिवलिंगाची कधीही पूर्ण प्रदक्षिणा करू नये. जिथे सोमसूत्र म्हणजेच पाणी बाहेर जाण्याचा मार्ग असतो तिथूनच मागे फिरावे. याला अर्ध प्रदक्षिणा म्हणतात. महाशिवरात्रीचा उपवास मानला जातो. जर शक्य असेल तर फलहार करावा. यंदाच्या महाशिवरात्रीला धान्य आणि मीठ टाळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे लक्ष भक्तीत जास्त लागेल. त्याचबरोबर बघा, तुमच्या आजूबाजूला जर जर कुठे महादेवाचे मंदिर असेल तर शक्य असेल तर टाईम असेल तर आवर्जून तुम्हाला जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, या वेळेमध्ये जर तुम्ही आपल्या घरामध्ये काही स्तोत्रांचं, मंत्रांचं पठण केलं तर याचा सुद्धा तुम्हाला खूप चांगला फायदा होत असतो. तर बघा, घरामध्ये तुम्ही शिवलीला अमृत 11वा जो अध्याय आहे तर त्याचं पठण जरूर करा. रुद्राभिषेक करू शकता. त्याचबरोबर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा जप करावा. दारिद्र्य दहन शिवस्तोत्र पठण करा.
शिवस्तुती वाचा. हे सर्व स्तोत्र आणि मंत्र ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये पठण करतो, त्यावेळेस घरातील ज्या काही इडापिडा, नकारात्मक शक्ती, वाईट बाधा ज्या असतात ना, तर त्या सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते. महाशिवरात्री हा मोठा आणि महत्त्वाचा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये मानला जातो. हा जो दिवस आहे तर तो शिव-पार्वतीच्या मिलनाचा दिवस आहे. तर बघा, अंधारावरती प्रकाशाचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी केलेल्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्याला त्याचं वाईट परिणाम जे आहे तर ते भोगावे लागू शकतात. त्यामुळे चुकूनही या चुका पूजेमध्ये होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. राहू काळामध्ये चुकूनही पूजा करू नका. घरामध्ये पूजा करा आणि आरती करा, नैवेद्य दाखवा आणि त्याचबरोबर महादेवांचे स्मरण करा. बघा, नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. तर बघा, त्यानंतर पहा, आपल्या खास विषयाकडे महाशिवरात्रीला महादेवांची कृपा मिळवण्यासाठी रंगशास्त्राला खूप महत्त्व आहे. यंदा या 5 रंगाच्या साड्या तुम्ही नक्की नेसू शकतात. तर पहा, या रंगाच्या साड्या जर तुम्ही नेसल्या तर आपल्यावरती महादेवांची भरभरून अशी कृपा जी आहे तर ती होऊ शकते. त्यामध्ये जो पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा. हिरवा रंग हा महादेव निसर्गप्रेमी आहेत. त्यांना बेलपत्र प्रिय आहे. त्यामुळे हिरवा रंग परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर जो दुसरा रंग आहे तर तो म्हणजे बघा पांढरा रंग. पांढरा रंग हा शांतता आणि पवित्रतेचं प्रतीक आहे. महादेवाच्या ध्यानस्थेला हा रंग साजेचा आहे. त्यामुळे पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती घालायची नाही. तर थोडेफार त्याच्यामध्ये कलर्स असायला पाहिजे. मगच काठ जरी त्या वेगवेगळ्या कलरच्या असल्या तरीही चालेल. पण फक्त पूर्ण पांढरी साडी आपल्याला घालायची नाहीये. त्यानंतर बघा, त्यावरती कुठेतरी नक्षी वगैरे काहीच नसतं अशी साडी आपल्याला अजिबात घालायची नाही. थोडीफार डिझाईन असलेली साडी घालायची आहे किंवा नेसायची आहे. त्यामध्ये बघा, तिसरा रंग जो आहे तर तो म्हणजे लाल रंग. लाल रंग हा सौभाग्यवती स्त्रियांचा लाल रंग नेहमी शुभ असतो, जो ऊर्जेचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे लाल रंगाची साडी तुम्ही नेसू शकता. त्यानंतर चौथा जो रंग आहे तर तो म्हणजे पिवळा. पिवळा केसरी रंग हा भक्ती आणि मांगल्याचे प्रतीक आहे. पूजेसाठी हे रंग प्रसन्नता देतात. त्यामुळे या रंगाच्या साड्या तुम्ही आवर्जून नेसू शकतात. त्यानंतर पाचवा जो रंग आहे तर तो म्हणजे आकाशी किंवा निळा रंग. महादेवाने विष प्राशन केल्यामुळे त्यांना निळकंठ म्हणतात. निळा रंग त्यांच्याशी जोडलेला आहे, त्यामुळे तोही तुम्ही नेसू शकतात. हे सर्व काही 5 शुभ रंग आहेत. त्या पूजेच्या वेळेस तुम्ही ह्या साड्या तुम्ही नेसू शकता, ड्रेस तुम्ही घालू शकतात. यानंतर पुढचा जो रंगाची साडी आहे तर ती चुकून सुद्धा आपल्याला घालायची नाहीये किंवा नेसायची नाहीये. शास्त्रामध्ये महाशिवरात्रीला काही रंग जे आहेत तर ते पूर्णपणे वर्ज्य मानलेले आहेत. चुकूनही या रंगाच्या आपल्याला साड्या किंवा ड्रेस निवडायचे नाहीत. जो रंग आहे तर तो म्हणजे काळा. काळा रंग हा महाशिवरात्री हा मांगल्याचा सण आहे. शिवपुराणानुसार भगवान शिवाला काळा रंग प्रिय नाही. काळा रंग हा अंधार, नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसू नये किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या घालू नये, काळ्या रंगाचे ड्रेस घालू नये. पूजेच्या वेळी शक्यतो तेजस्वी आणि सात्विक रंगाचा प्राधान्य घ्यावे. त्यामुळे काळ्या रंगाची साडी न घालता तुमच्याकडे ज्या कोणत्या इतर रंगाच्या साड्या असेल तेही तुम्ही नेसू शकतात आणि ज्या मी 5 रंगाच्या साड्या सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही नेसू शकतात. त्यानंतर बांगड्यांमध्ये तुम्ही काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. मेटलच्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या शक्यतो टाळाव्यात. तर पहा, तुमच्याकडे तुमच्या सोन्याच्या असतील, चांदीच्या बांगड्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही घालू शकतात. 16 शृंगार करून त्यानंतर तुम्ही महादेवाचे पूजन करायचं आहे. तर पहा मंडळी, या सर्व गोष्टींची तुम्ही काळजी करून जर महादेवांची सेवा केली ना, तर महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या देखील पूर्ण होतील. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गुरुस्वामी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, अशा पद्धतीने आहेत महाशिवरात्रीला या 5 साड्यांचे शुभ रंग. तर मंडळी, व्हिडिओला प्लीज एक लाईक करा. तर भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ.